नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना DA 58% दराने लागू GR देखील निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता महागाई भत्ता 58% वाढ शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना DA 58% दराने लागू, GR निर्गमित, दिनांक 25/2/2026. बघा, स्टेट एम्प्लॉई 58% शासन निर्णय. अखेर राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित झाला आहे. अखेर आज दिनांक म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी म्हणजे दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी वित्त विभागामार्फत शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेला आहे. दिनांक 1/7/2025 पासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकीसह लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. मार्च 2026च्या पगारात थकबाकी लागू. माहे जुलै 2025 पासून ते माहे जानेवारी 2026 पर्यंत महागाई भत्ता थकबाकी लागू करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय हे राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेला आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणारा महागाई भत्ता अखेर लागू करण्यात आलेला आहे. बघा, तुमच्या समोर GR आहे. GR देखील तुम्ही पाहू शकता. एकूणच राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग पहा, दिनांक आहे 25 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR निर्गमित झालेला आहे. पहा, शासन निर्णय काय सांगतोय. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा जो प्रश्न आहे तो शासनाच्या विचाराधीन होता. दुसरा निर्णय काय सांगतोय बघा, शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनांवरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर हे 55% वरून 58% करण्यात यावा. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ हे रोखीने देण्यात यावी. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तिसरं आहे, महागाई भत्त्याची रक्कम ही प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे या ठिकाणी लागू राहील. चौथं शासन निर्णय काय सांगतोय बघा, यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखालील ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली हा खर्ची या ठिकाणी खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने. बघा, एकूणच अशा पद्धतीने जी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबतचा एकूणच अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना DA 58% दराने लागू म्हणजे महागाई भत्ता 58% वाढचा शासन निर्णय दिनांक 25/2/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.